हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघू शकताय कसं काय विरांश बॉक्स बनवतोय. तो सकाळ सकाळ मस्त असा फ्रेश झाला, आंघोळ वगैरे केली आणि एक पार्सल आलं होतं बघा. मस्त त्याच्याच उपयोगीचं आहे ते. मला म्हणत होता फोडून दे मम्मा म्हणून, बॉक्स आदळत बसलेला आणि मी दिलं फोडून. तर मग चेक करू लागला बॉटल कुठं लीक आहे का काय म्हणून, आणि असं दूध पिईन म्हणून सांगत होता बघा. मस्त आहे की नाही बॉटल. आता म्हणाल हे पाणी का गरम केले ते मी सांगते तुम्हाला, पुढं समजेलच. तर इकडं नाही का विरूसाठी मी घेतलं होतं ॲपल वगैरे, ठेवली होती टोकरी काढून. तर त्याने घेतला चिकू, डायरेक्ट करंडायला सुरू केले बघा. नको नको म्हटलं, त्याला उभा केलं. चल म्हटलं आपण बाहेर जाऊन खेळू. तर कसा बघत होता जसं काय बाप रे बाप, काय तेच दे म्हणायचं मला, घेऊ देच. मग काय घेतला शेवटी ॲपल, आणि काय सोडायलाच तयार नव्हता. की किती वेळचं झालं त्याचीच नाटकं बघून घ्यावी लागली. काय तो काय करतोय आजकाल, नुसती त्याचीच नाटकं मला बघायला लावतो. कामच करू देत नाही. काय काम करायच्या नावाने बोंब, नुसतं ह्याचंच चालतं काम बाजूला, आणि ह्याचंच नुसतं बघायची नाटकं. त्याची स्माईल बघा, आणि हे करा आणि ते करा. असा बसला होता बाई धरून ॲपलला. तर आणि ॲपल तर काय सोडायच तयार नव्हते साहेब. मग काय त्याला नादी लावून म्हटलं बाबा चल जाऊ दे, मग आपण काय करू, ॲपलची खीर बनवू तुझ्यासाठी. मग हातवारे करून म्हटलं बरोबर ठीक आहे, चालतंय चालतंय. आता बघू शकता इथं बाटली मी ओपन करून ठेवली आहे, आणि इकडे मी ती गरम पाणी केलेलं होतं की नाही त्याच्यात ही बाटली भिजत घातली. कारण मी नवीन आणलेल्या गोष्टी किंवा मग रेग्युलरची जी त्याची बॉटल असते ना, ते पण असं गरम पाण्यात टाकते. आता तो खेळत होता विरू, तोपर्यंत म्हटलं चला आपलं देवपूजा मस्त करून घेऊ, आहे टाईम तोपर्यंत. नाही तर नंतर तर काय तो काहीच करून देत नाही. तर घेतली मस्त देवपूजा करून, म्हटलं चला आपलं आता त्याला भूक लागली असेल तर मग ॲपलची खीर करू. विरांशला ॲपलची खीर खूप आवडते. मग काय घेतला, मस्त ॲपल धुवून घेतला, मस्त त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं. आणि काय मग पिलअप करायला घ्यायचं. लगेच घेतलं पिलअप करून पट 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 पट. अलीकडे मी काय असं घेतलं की नाही, ॲपल म्हणा चिक्कू म्हणा, लगेच त्याला समजायला लागतं की मम्मा काय करणार आहे नेमकं माझ्यासाठी. लगेच त्याला कळतं की माझ्यासाठीच चाललं आहे हे सगळं, तिचं जे चाललं आहे ते. आता त्याला काय पूर्ण ॲपल मी वापरला नाही, अर्धाच घेतला. कारण त्याला आपल्याला नंतर रवा पण ॲड करायचा आहे, त्यामुळे त्याला अर्धाच सफिशियंट होतो. मग काय अर्धा कट करून घेतला छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आणि ते बघू शकता मी एक हे ना स्टीमर मागवलेलं आहे बघा विरूसाठीच. मला सारखंच गरज पडायची ह्याची. त्याला खालून मस्त असे पाय पण येतील ठेवायला, म्हणजे खूप छान वाटते. ते ओपन पण होतं, पूर्ण ओपन पण ठेवू शकतो आणि असं लावून पण ठेवू शकतो. आहे बघा मिशोवरून मागवलं मी, तुम्ही पण बघू शकता, घेऊ शकता तुम्ही पण, मागवून घ्या. छान आहे, एकदम भारी आहे आणि यूज करायला पण एकदम सोपं आहे. आता काय करायचं, तर त्यासाठी घेतली आपण एक कढई घेतली. त्याच्यात नाही का ते जे पाय बघितलं होतं ना आपण, त्या लेवलपर्यंत मस्त असं पाणी टाकून घ्यायचं आणि ॲडजस्ट होईल असं ठेवायचं. त्याच्यावरती ते स्टँड ठेवून द्यायचं कढईमध्ये. पाणी थोडंसं उकळून घेतलं की मग स्टँड पण द्यायचं ठेवून. भारी एकदम मस्त आणि परफेक्ट बसते पण त्यात कढईमध्ये मापाने. आणि ओपन पण ठेवू शकतो. आणि फक्त बाळासाठीच नाही तर आपलं पण कधी आपले कणस वगैरे असतं, आपल्याला जर मक्याचं कणीस वगैरे आपण उकडून खायचं म्हटलं तर त्यात ठेवू शकतो उकडायला. ते पूर्ण ओपन पण होतं बघा मस्त. असं पण ठेवू शकतो आपण जर मोठं काय मक्याचं कणीस वगैरे ठेवलं तर. आणि आता थोडंसं आहे तर विरूसाठी ॲपल तर ते मी झाकून ठेवते लावून. मस्त स्टीम होते एकदम सगळ्या साईडने, एकदम मऊ असं ॲपल होतं. आता ॲपल टाकून घेतलं आहे तर वरनं मस्त एक ताटली पण झाकून ठेवून द्यायची. आणि काय 3-4 मिनिट वाट बघायची. मस्त गॅस स्लो ठेवायचा. पहिले तर आपण पाणी तापवून घेतलेलंच असतं. मग 3 मिनिटांनी बघतो आहे आपण हे उघडून, तर कसं मऊ असा ॲपल शिजलेला आहे बघा, एकदम भारी. मग काय आता तो काढून घ्यायचा आणि त्याला सगळं हे करून घ्यायचं, मिक्सरला वाटून घ्यायचं डायरेक्ट. एकदम भारी, एकदम मऊ शिजतो ह्या स्टीमरमध्ये. खरंच खूप युजफुल ठरलं आहे हे माझ्यासाठी तरी, कारण विरूसाठी मला हे सारखंच वापरावं लागते. स्टीम करायचं म्हटलं की लईच प्रॉब्लेम व्हायचा. आता घ्यायचं ह्याला मस्त मिक्सरला बारीक करून घेऊत आपण त्याला. मस्त असं आपली प्युरी रेडी झालेली आहे आणि मी ती एका वाटीत काढून घेतली. आता आपल्याला नेक्स्ट प्रोसिजर करायची. तर घ्यायची मस्त कढई घेतली आणि त्याच्यात ना थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा, कारण आपल्याला आता रवा भाजायचा आहे. आणि थोडंसं तूप घेतलं, त्याच्यानंतर मी त्याच्यातनं 2 टेबलस्पून रवा घातला आहे आणि त्याला मस्त असा मंद आचेवरती नाही का लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा मस्त भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर मस्त असा चेंज व्हायला लागला आहे, लालसर झालेला आहे बघा, मस्त लाल झाला आहे. आपण लगेच लालसर झाला की मग लगेचच पाणी ओतून घ्यायचं, जास्त करपला पण नाही पाहिजे रवा.
पाणी ओतून का घ्यायचं तर त्याला मस्त 2 मिनिट शिजवून द्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला बाळासाठी ते खायला द्यायचे बाळाला, त्यामुळे त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं अगोदरच. आणि नंतरनं मग 2 मिनटानंतरनं आपण जी प्युरी केली होती ना ॲपलची ती त्याच्यात ॲड करायची आणि ॲड करून परत त्याला हलवायचं आणि नंतरनं 2 मिनिट आणखीन त्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं. आणि आपली खीर आता रेडी आहे. आपण ही बाळाला मस्त अशी चारू शकतो, बाळ खूप आवडीनं खातं. चला बाय बाय.